आपल्याला कुठे कापलं, लागलं, खरचटलं तर आपण बँडेज वापरतो, बरोबर? का तुम्हाला माहिती आहे ह्या बँडेजचा शोध कोणी, कधी आणि कसा लावला? आज मी तुम्हाला सांगते. झालं कसं, 1920च्या शतकामध्ये अमेरिकेतला जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीमध्ये एरेकल टेक्सन नावाचा माणूस काम करत होता. ओके. तर त्याची बायको ना स्वयंपाक करताना नेहमी म्हणजे भाजी कापताना काही ना करताना तिला म्हणजे कुठे कापायचं, कुठे लागायचं, कुठे भाजायचं. पण अशा वेळेस रोज रोज तिला असं पट्टी करणं हे होत नव्हतं, कारण की पट्टी पाण्यात म्हणजे खराब होऊ शकते, भिजू शकते. मग तेव्हा त्याने काय विचारलं, कापसाचा बोळा तिथे लावून त्याच्यावरती चिपसेल टेप चिकटपट्टी त्यांनी लावली. मग त्याच्यामुळे कसं ती पाण्यात गेली तरी 2-3 दिवस व्यवस्थित राहायची. ही आयडिया त्याच्या डोक्यात आली. मग त्यांनी तिकडच्या जॉन्सन जॉन्सन कंपनीला ही आयडिया सांगितली की असं काहीतरी आपल्या जखमीवरती सेफ्टी म्हणून करता येईल. मग ही आयडिया त्याची लक्षात घेऊन म्हणजे एरेकल टेक्सनची आयडिया लक्षात घेऊन जॉन्सन कंपनीने 1921 साली पहिली बँडेज सुरुवात केली. आणि आज बरेच अनेक बँडेजचे अनेक म्हणजे प्रकार आहे. डेटोर कंपनीची आहे, बरेच कंपनीचे आहे. खरं पहिली बँडेज 1921 साली आहे. त्याचा खरा शोध लावला एरेकल टेक्सन, एका सामान्य माणसाने ह्याचा शोध लावला. आणि आज आपण म्हणजे काही जाते की ती मोठ्या ह्याच्याने आपण वापरतो, म्हणजे तात्पुरती कधी शू बाईट झालं, चप्पल लागली हे झालं तर आपण बँडेज वापरतो, बरोबर? ज्याची जेणेकरून जखममध्ये आपल्या जखमची पाणीपासून संरक्षण. तर अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.